शुभंत असा सामना आपल्या भेटी असेल। दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल। चालू सामन्याकडे वळूया। या ठिकाणी एका साईडनं विचार केला तर दोनवट संघानं, दुसऱ्या साईडनं विचार केला तर माणगाव संघ। दोनवट संघानं मात्र प्रथम फलंदाजी केली। 24 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र 25 धावा कुटायच्या विजयासाठी माणगाव संघाला। नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरी। अजून विचार केला तर 23 धावा मात्र विजयासाठी कुटाव्या लागतील माणगाव संघाला। संघर्ष करावा लागेल। मॅच लो स्कोरिंग देखील पाहायला मिळते। गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अरुण। हो, या ठिकाणी पाहायला गेलं तर भन्नाट वेग देखील पाहायला मिळतो अरुणच्या गोलंदाजीवर। पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव आलाय। अप्रतिम गोलंदाजी। जशी पहिलं षटक हाताळलं महेंद्रनं, फक्त 2 धावा खर्च केला आणि एक मोठा सलामीचा फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय। इस मलिंगाच्या स्टाईलनं मात्र हा षटक पाहायला गेला तर मनगटी टाकचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर, रन्स मिळतील 6-6-6। हा येतोय हरीच्या बॅट मधून षटकार। डीजे येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर मात्र स्वतःला सावरलं, नियंत्रण ठेवलं आणि मोठा फटका देखील नवनाच्या बॅट मधून हवाई सफल पाहायला मिळालं। पाहायला गेलं तर सामन्याचा पहिला षटकार देखील आपल्या बॅट मधून आलाय माणगाव संघासाठी। धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला दादा 1 बाद 8 या धावसंख्येवर। हा चेंडू देखील चांगला आहे। पाहायला गेला तर पंचांचा निर्णय आला, हा चेंडू निर्धाव आलाय। अप्रतिम जशाच तसं उत्तर। जरी पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मोठा फटका आला, त्यानंतर स्वतःला सावरलं गोलंदाज अरुणनं। हो, या ठिकाणी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला। धावचीची संधी, धोक्याची घंटा, बास गड्या। अजून जरा तेलपाट, मग चांगला कार्यक्रम होईल। या ठिकाणी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु मात्र या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होते आणि एका धावेनं धावफलक देखील जाऊन पोहोचला दादा 1 बाद 9 धावा। काय सांगायचं आहे, सांगाय गेला तो इकडे पाखरा मारणार गडे वया, आणाय गेलेला पण चुकला गडे। बोलूया मॅच कडे। दुसरा षटक मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकाला जर विचार केला तर 4 चेंडू, अजून विचार केला तर 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहे। गोलंदाज अरुणचं, पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अरुण। मलिंगा स्टाईल या ठिकाणी तिरपाला होती वाजता पाणीचर बिघडला जात आहे। धक्का क्रमांक लागतोय दुसरं। बॅक टू द आउट हरी। डीजे पहिल्या नाईट मध्ये मात्र पहिली बिग फाईट देखील पाहायला मिळते। एका साईडनं विचार केला तर दोनमत संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर माणगाव संघ। खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी केली दोनमत संघानं। तब्बल 24 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धावा कुटायच्या विजयासाठी माणगाव संघाला। आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला जातो 2 बाद 9 धावा। नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कालूराम। उडवलाय चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आलाय। काय सांगायचं आता, याचा भोतडबागी भक्कम आहे गड्याचा। फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू द आउट कालूराम। डीजे
तूच परत भोतडी शिवून ठेवत होत. गणेश देशमुख यांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. विलास ओला यांच्या शुभ हस्ते करूया मान सन्मान. कॅमेरामॅन आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा वळवायचं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं देखील मान सन्मान केला जातो. यच्युत मान सन्मान आदरणीय विलास होले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. गणेश देशमुख या साहेबांचं धन्यवाद साहेब. आपण वेळेत वेळ काढून आमदार चषक 2024 पर्व पहिलं या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या नाईट मॅच मध्ये पहिलं मॅचच्या मुहूर्ताने मात्र या ठिकाणी उपस्थित झाल्यात. स्पर्धेच्या वतीनं तुमचंही देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यशवंत. तब्बल विचार केला तर धावफलक देखील जाऊन पोहोचला माणगाव संघाचं. दादा 2 बाद 9 धावा. एस कार्पेटच्या साईने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी रिस्की धाव धोक्याची घंटा आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय देखील येणं अजून उर्वरित आहे. एस दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं होते पूर्ण. धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय. दादा 3 बाद 11 धावा. गोलंदाज मार्क बरोबरात आणि बराच्या पहिल्या चेंडूवर मात्र धावा खर्च केला 2. स्ट्राईक वर नवनाथ. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर यशवंत आहे. पुन्हा गोलंदाज मार्क वर तिसरं षटक वैयक्तिक पहिलं. एस चेंडूला उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय नवांच्या बॅट म्हणून षटकार डीजे. आहे आणि चेंडू मात्र आपण वेळेत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पुरवायचंय. स्ट्राईक वर विस्फोटकाचा फलंदाज नवनाथचा विचार केला तर तब्बल एस पुन्हा उडवलाय चेंडू जाईल सीमा रेखा बार. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय नवनाथच्या बॅट मधून षटकार. मात्र नाबादी खेळी करतोय नवनाथ माणगाव संघाकडून. अजून विचार केला तर येणारे 9 चेंडू या ठिकाणी क्रॉस झाला आहे. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. विजयी फटका. विजयी संघ होतो माणगाव संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड कौतुक. अंडर फायर्ड सिद्धेश मोरे. तर सिद्धेश
जातात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुम्हाला पॅनलाइज व्हावं लागेल. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नवनाथ.